नमस्कार, ध्रुवा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला दारिद्र्य आणि बेरोजगारी या प्रकरणाचा 6वा भाग आणि या भागामध्ये आपण नियोजन आयोगाने जे नेमलेल्या समित्या आहेत त्या 4 समित्यांचा अभ्यास करणार आहोत. अतिशय महत्त्वाच्या समित्या आपण अगोदरच उल्लेख केलेला आहे. आणि नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्या, त्याच्यातली पहिली समिती नियोजन आयोगानं जी नेमलेली होती ती अलग समिती. अलग समितीचं अलग कार्यगट, YK अलग कार्यगट आपण म्हणूयात. तरी नियोजन आयोगाने नेमलेल्या पहिल्या समितीचा अभ्यास करणार आहोत. अतिशय महत्त्वाची समिती. नियोजन आयोगाला संख्यात्मक माप शोधून देणारी समिती. या संख्यात्मक मापाचा उपयोग पुढे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग ते संख्यात्मक माप म्हणजे काय हे सुद्धा आपण या भागामध्ये समजावून घेणार आहोत. त्यानंतर ही समिती कधी नेमण्यात आली, या समितीने अहवाल कधी जाहीर केला, त्यानंतर दारिद्र्य रेषा ठरवताना कोणत्या निकषाचा वापर केला, या सगळ्यांचा विचार. त्यानंतर दारिद्र्य रेषेची जी टोपली होती त्या टोपलीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश करून या समितीने कॅलरीज निश्चित केलेल्या होत्या, त्या कॅलरीज ग्रामीण भागासाठी किती होत्या, त्या कॅलरीज शहरी भागासाठी किती होत्या, या सगळ्यांचा विचार या समितीमध्ये आपण करणार आहोत. शिवाय या समितीनं जी दारिद्र्य रेषा ठरवली त्याच्यामध्ये ग्रामीण शहरी दारिद्र्य रेषा आणि एकूण दारिद्र्य या समितीला किती आढळून आलेलं होतं, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. आणि या समितीची आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यावी लागते आणि ती म्हणजे या समितीने दारिद्र्य रेषेची जी आकडेवारी जाहीर केली ती देशामध्ये पहिल्यांदा अधिकृत आकडेवारी म्हणून जाहीर करण्यात आलेली होती. एवढं मोठं महत्त्व या समितीचं होतं. म्हणूनच आपण म्हणतोय नियोजन आयोगानं नेमलेली पहिली समिती डॉक्टर YK अलग समितीचा आपण अभ्यास करूयात. समितीचं नाव आहे डॉक्टर YK अलग कृती दल. आता याच्यामधून तुमच्या अनेक संकल्पना स्पष्ट होणार आहेत. याचं कारण असं आहे की या संकल्पनांमधून मागच्या समित्यांच्या काही संदर्भ आपल्याला जोडावे लागणार आहेत, त्याचाही आपण विचार करणार आहोत. डॉक्टर YK अलग कृती दल अलग. डॉक्टर YK अलग कृती दल असं म्हणा. तुमच्या नोटबुकमध्ये हे आलं पाहिजे, महत्त्वाचं आहे. डॉक्टर YK अलग कृती दल. आता या कृती दलाची नेमणूक कधी झाली होती हे आपल्यासाठी महत्त्वाचं. सुरुवातीला त्या कृती दलाची नेमणूक कधी झाली, त्यांनी शिफारशी कधी सादर केल्या, या कृती दलाला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं, मग या कृती दलानं दारिद्र्य मोजण्यासाठी काही निकष वापरले का, कोणत्या वर्षीच्या दारिद्र्याची पाहणी केली, त्यावेळी NSSOचा कोणता राऊंड चालू होता, अशा प्रकारे आणखी काय महत्त्वाचे नवीन घटक शासनाला यांनी शोधून दिले का, याचा आपल्याला विचार करायचा आहे. YK अलग कृती दल असं आपण म्हणतो. त्याची नेमणूक कधी झाली ते पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हटल्याप्रमाणे नेमणूक केली नियोजन आयोगानं. आपण सुरुवातीलाच म्हटलं की नियोजन आयोगाच्या या समिती आहेत. नियोजन आयोग नेमणूक कुणाकडून? नियोजन आयोगाकडून. नियोजन आयोग यांनी नेमणूक केली होती कृती दलाची. कधी नेमणूक केली होती? 1977. या कृती दलानं आपल्या शिफारशी कधी सादर केल्या? 1979. 1979ला शिफारशी सादर केलेल्या होत्या. कृती दलाच्या नावाचा जर विचार केला तर वेगळं नाव आहे, टास्क फोर्स ऑफ प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कंझम्पशन नीड्स. या कृती दलाचं नाव महत्त्वाचं नाव आहे. आपण या ठिकाणी नाव जर लिहिलं तर ते खूप मोठं होईल, पण पाहूयात आपण. टास्क फोर्स. कशाची टास्क फोर्स? ही झाली टास्क फोर्स. कशावरची टास्क फोर्स? ऑन प्रोजेक्शन. ऑन प्रोजेक्शन. कशाचं प्रोजेक्शन करायचं? कशाचं प्रोजेक्शन? ऑफ मिनिमम नीड्स. ऑफ मिनिमम नीड्स. ऑफ मिनिमम नीड्स and effective consumption
इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स हे या टास्क फोर्सचं नाव होतं. टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स. किमान जीवनावश्यक गरजा विचारात घ्यायच्यात. मिनिमम नीड्स, प्रोजेक्शन अँड इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स. उपभोग, किमान उपभोग. तशा प्रकारे नावच दिलं टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स. म्हणजे या कृती दलाचं नाव काय होतं हे विचारलं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. सुरुवातीला YK अलग कृती दल नेमणूक नियोजन आयोगामार्फत 1977 मध्ये अहवाल सादर केला. 1979 मध्ये त्या कृती दलाचं नाव होतं टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स असं त्याचं नाव होतं. सुरुवातीचे काही कॉन्सेप्ट. पुन्हा या समितीनं या कृती दलानं कधीची आकडेवारी काढली आपण सुरुवातीलाच पाहिलं. दारिद्र्य रेषाची आकडेवारी कधीची 73-74 1973-74ची आकडेवारी दिसून येते. ही आकडेवारी काढताना या अलग कृती दलाने NSSOच्या कितव्या पाहणीचा आधार घेतला होता? 28व्या पाहणीचा. NSSOच्या 28वी पाहणी. NSSO पाहणी करत असते तर त्या 28 सर्वे करते. NSSO सर्वे करते आणि मग त्या सर्वेचा आधार घेतला. कोणत्या 28व्या 1973-74 मध्ये. आणि या सर्वेचा आधार घेऊन अलग कृती दलाने दारिद्र्य रेषेची मांडणी केली. लक्षात आलं. शिवाय अलग समितीच्या बाबतीत आणखी एक मुद्दा. नियोजन आयोगाने नेमणूक केली. नियोजन आयोगाचा फायदा झाला. नियोजन आयोगाला संख्यात्मक माप शोधून देण्याचं काम अलग कृती दलानं केलं. काय शोधून दिलं? संख्यात्मक माप. नियोजन आयोगाला संख्यात्मक माप. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी, शहरी भागासाठी 2100 कॅलरी. संख्यात्मक नियोजन आयोगाला संख्यात्मक माप शोधून देण्याचं कार्य करणारी समिती कोणती? YK अलग समिती. आणि या YK अलग समितीनं जे संख्यात्मक माप शोधून दिलं त्या मापाचा उपयोग कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात येणार होता? कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी या संख्यात्मक मापाचा वापर करण्यात येणार होता? पंचवार्षिक योजना प्लॅन तयार करायचा आहे, समाजासाठी करायचा आहे, समाजातील गरिबी दूर करायची, दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणत्या योजना सुरू कराव्या लागतील, किती कोणत्या योजना सुरू करायच्यात हे समजायचं असेल तर दारिद्र्य किती आहे हे समजलं पाहिजे. मग ते दारिद्र्य काढायचं कसं? नियोजन आयोगाला संख्यात्मक माप 2400 कॅलरी 21. ग्रामीण भागामध्ये ज्याला 2400 कॅलरी मिळत नाहीयेत तो दारिद्र्य रेषेच्या खाली, ज्याला मिळतात तो वर. शहरी भागात 2100 कॅलरी एखाद्या व्यक्तीला मिळत असतील तर तो दारिद्र्य रेषेच्या वर, एखाद्याला मिळत नसतील तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली. संख्यात्मक माप शोधून देण्याचं काम केलं अलग समितीने नियोजन आयोगाला. आणि याचा वापर कुठे होणार होता तर 6व्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी वापर. हे लक्षात ठेवायचं आहे. याचा वापर कुठे केला जाणार होता? 6वी योजना. याचा मसुदा तयार करण्यासाठी या मापाचा वापर केला जाणार होता. YK अलग समितीची सुरुवातीची माहिती. शिवाय किती रुपये लागतील? ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी प्राप्त करून द्यायचे तर त्यासाठी किती रुपये लागतील प्रति व्यक्ती? आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी प्राप्त व्हायचे किती रुपये लागतील? शहरी भागामध्ये सांगितलं 2100 कॅलरी प्राप्त करून द्यायचे 56.64 रुपये लागतील असं सांगितलं सर. ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी प्राप्त करून द्यायचे 49.9 रुपये लागतील असं अलग समितीने सांगितलं. संख्यात्मक माप शोधून 6वी योजनेचा आणि या संख्यात्मक मापाचा उपयोग
6व्या योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी करायचा होता. लक्षात येत आहे? अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवातीची माहिती. आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय, त्याच्या अगोदर हे सगळं माहिती पाहिजे. YK अलग समिती नियोजन आयोगाने नेमली, 1977 मध्ये नेमली, 1979 मध्ये अहवाल सादर केला, दारिद्र्य काढलं 1973-74चं. दारिद्र्य काढण्यासाठी NSSOच्या 28व्या पाहणीचा वापर केला. त्या कृती दलाचं नाव होतं टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स. लक्षात आलं इथंपर्यंत? चला, आता एक तुम्हाला मी असा प्रश्न विचारेल की परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या अनेक संकल्पना क्लिअर होतील. अलग कृती दलानं कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला. या ठिकाणी आपण म्हणूया अलग कृती दल. अलग कृती दल आपण जे अभ्यास करतोय YK अलग यांचं कृती दल काय म्हणतोय मी पहा. माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या. कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला अलग कृती दलानं. तुम्हाला विचारतील कोणत्या संकल्पनेचा वापर केला होता? कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला या अलग कृती दलानं. कॅलरी उपभोग ग्रामीण भागासाठी किती पाहिजेत, शहरी भागासाठी किती पाहिजेत, याचा विचार करायचा होता. कॅलरी उपभोगाचा आपण विचार करता की ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी. ग्रामीण भाग, शहरी भाग या ठिकाणी आपण म्हणूयात 2400 कॅलरी आणि शहरी भागाला 2100 कॅलरी. अलग कृती दलाने कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला. सांगितलं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी, शहरी भागासाठी 2100 कॅलरी. 2400 कॅलरी जर ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती मिळवू शकत नसेल तर ती ही BPL दारिद्र्य रेषेच्या खाली, आणि ही व्यक्ती जर मिळवू शकत असेल एवढ्या कॅलरीज तर ती आहे APL अबॉव पॉवर्टी लाईन. किमान कॅलरी उपभोग संकल्पना अलग कृती दलाने या संकल्पनेचा वापर केला. मला असं वाटेल किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या समितीनं केली होती, असं जर तुम्हाला विचारलं. वेगळा प्रश्न तुमच्या हे लक्षामध्ये आलं की अलग कृती दलानं कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला, पण तुम्हाला प्रश्न असा विचारला जातोय की किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस कोणी केली होती. आपण या ठिकाणी विचार करूयात. किमान प्रश्न काय विचारलाय पहा. एक संभाव्य प्रश्न काय असू शकतो. किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेचा वापर सर्वात प्रथम कोणत्या समितीनं केला असं तुम्हाला विचारलं. आतापर्यंत तुम्ही शिकताय की या संकल्पनेचा वापर करतंय नियोजन आयोगाच्या अलग कृती दलानं पण याच संकल्पनेचा वापर केला. पण प्रश्न असा आहे की किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या समितीने केली होती याची शिफारस. मी तुम्हाला एक समिती शिकवली होती, आठवतंय तुम्हाला? दांडेकर रथ समिती. दांडेकर रथ समिती. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर विचारलं मध्येच किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या समितीनं केली होती, तर दांडेकर रथ समितीनं 1971ला ही शिफारस केलेली होती. त्यांनी एक अहवाल प्रकाशित केला होता. या दांडेकर रथ समितीनं एक अहवाल प्रकाशित केला आणि त्या अहवालाचं नाव होतं भारतामधलं दारिद्र्य. भारतामधील दारिद्र्य हा अहवाल या दांडेकर रथ समितीनं प्रकाशित केला होता. आणि या अहवालामध्ये या कॅलरी उपभोग संकल्पनेची शिफारस दांडेकर रथ समितीने केली होती. लक्षात आला? पुन्हा एकदा आणखी काय प्रश्न विचारतील? किमान कॅलरी उपभोग संकल्पनेवरती काय प्रश्न विचारला जाईल? सुरुवातीचा पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितलं,
किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस सर्वात प्रथम करणारी समिती कोणती? किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस सर्वात प्रथम करणारी समिती दांडेकर रथ समिती. दांडेकर रथ समितीने 1971 मध्ये एक अहवाल जाहीर केला. भारतामधील दारिद्र्य असं त्या अहवालाचं नाव होतं आणि या अहवालामध्ये किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस या दांडेकर रथ समितीने केलेली होती. आणखी काय विचारतील? कॅलरी उपभोग संकल्पनेविषयी विचारतील. कॅलरी उपभोगाचा निकष दारिद्र्य रेषेशी जोडण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न कोणत्या समितीनं केला? आता पहा, कॅलरी उपभोगाचा निकष दारिद्र्य रेषा. आता काय करते आलेख समिती? काय सांगते? 2400 कॅलरी जर ग्रामीण भागामधील प्रत्येक व्यक्तीला मिळत असतील तर तो दारिद्र्य रेषेचा वर. 2400 कॅलरी ग्रामीण भागातील एखाद्या व्यक्तीला मिळत नसेल तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. तर एक कॅलरी उपभोगाचा निकष ही संकल्पना दारिद्र्य रेषेशी जोडण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न करणारी समिती कोणती होती? कॅलरी उपभोगाचा निकष दारिद्र्य रेषेशी जोडली कोणत्या समितीने सर्वात प्रथम असं विचारतो. दारिद्र्य रेषेशी जोडला असं कोणत्या समितीने केलं? कॅलरी उपभोगाचा निकष दारिद्र्य रेषेशी जोडला असं सर्वात प्रथम कोणत्या समितीने केलं? दांडेकर रथ समिती. आणखी एक प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तुम्हाला असं विचार, भारतातील दारिद्र्याचं पहिलं व्यवस्थित मापन कोणत्या समितीनं केलं? भारतातील दारिद्र्याचं पहिलं व्यवस्थित मापन करणारी समिती कोणती होती? भारतामधील दारिद्र्याचे पहिले व्यवस्थित मापन करणारी समिती कोणती होती? दांडेकर रथ समिती. एवढे प्रश्न विचारले जातील. आपण या ठिकाणी अलग समिती पाहताना अलग समिती काय म्हणते? ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी, शहरी भागासाठी 2100 कॅलरी. कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर अलग कृती दल करत आहे. पण हे कॅलरी उपभोग संकल्पना आहे, ती संकल्पना मांडणारी सर्वात प्रथम कोणी मांडली हा प्रश्न येऊ शकतो. मग हे लक्षात ठेवायचं. 3 प्रश्न कॅलरी उपभोग संकल्पनेवरती 3 वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतील. आपण म्हटल्याप्रमाणे सर्वात महत्वाचं, किमान कॅलरी उपभोग या संकल्पनेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या समितीनं केली? तर ही शिफारस सर्वात प्रथम दांडेकर रथ समितीनं 1971 मध्ये एक अहवाल जाहीर केला होता भारतामधील दारिद्र्य. त्याच्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडलेली होती, किमान उपभोग, कॅलरी उपभोग. त्याच्यानंतर कॅलरी उपभोगाचा निकष दारिद्र्य रेषेशी जोडणारी पहिली समिती कोणती होती? सर्वात प्रथम प्रयत्न कोणी केला? कॅलरी उपभोगाचा निकष दारिद्र्य रेषेशी जोडण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न करणारी समिती कोणती होती हा प्रश्न विचारतील. दांडेकर रथ समिती. आणि हे भारतामधील दारिद्र्याचं पहिलं व्यवस्थित मापन कोणत्या समितीनं केलं? दांडेकर रथ समिती. हे लक्षात ठेवा. ही झालेली आपली समिती, तर ते लक्षात ठेवायचं. आपल्या मूळ मुद्द्यावरती आपण येऊयात. आता हे किमान कॅलरी उपभोग ही संकल्पना आली म्हणून आपण रिव्हिजन केली त्याची. तर हे लक्षात ठेवा की अलग कृती दल काय म्हणते, कोणत्या संकल्पनेचा वापर केला? कॅलरी उपभोग संकल्पना. ग्रामीण भागामध्ये 2400, शहरी भागामध्ये 2100. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की कॅलरी उपभोग संकल्पना या संकल्पनेचा वापर केलेला होता. आता या ठिकाणी या समितीनं काय सांगितलं पहा. या समितीने सांगितलं किमान जीवनावश्यक गरज काय आहे हे सांगणारी समिती कोणती? अलग कृती दल. आपण या ठिकाणी म्हणूयात यांनी
किमान जीवनावश्यक गरज, जीवनावश्यक काय आहे ते सांगितलं, अन्न हे सांगितलं. किमान जीवनावश्यक गरज अन्न आहे असं सांगितलं, अलग कृती दिलाय. आणि या समितीनं मग दारिद्र्याची जी टोपली होती त्या टोपलीमध्ये अन्न हा घटक बसवला. आणि अन्न हा घटक जो बसवला तो नुसता बसवला नाही, तर हा अन्न घटक उष्मांकाधारित केला. उष्मांक 2400 कॅलरीज. अन्न हा घटक दारिद्र्याच्या टोपलीमध्ये टाकला आणि अन्न हा घटक लोकांना कसा मिळाला पाहिजे, कसा मोजायचा सांगितलं यांनी. कसा मोजायचा? अन्न हा घटक ग्रामीण भागात 2400 कॅलरी उष्मांकाधारित केला, शहरी भागात 2100 कॅलरी म्हणजे उष्मांकाधारित केला. म्हणजे अन्न ही संकल्पना उष्मांकाधारित केली असं याला म्हणतात. उष्मांकाधारित अन्न हा घटक उष्मांकाधारित केला, उष्मांकाधारित केला अन्न हा घटक. ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज, शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्रतिदिन प्रति व्यक्ती मिळाल्या पाहिजे. आणि हे सगळे आकडे जे घेतले होते ते आकडे आपण सुरुवातीला जी पोषण सल्लागार समिती पाहिली त्या समितीच्या शिफारशीनुसार घेतले होते. हे जे आकडे दिसत आहेत ते कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार घेतले होते? आपण जे काल अभ्यासलं की पोषण सल्लागार समिती. तर हे आकडे जे घेतले ते पोषण सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार घेतले होते. पोषण सल्लागार समिती याच्यानुसार हे आकडे घेण्यात आलेले होते. हे जे आहेत आकडे ते कुठून घेतले, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर पोषण सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारले गेलेले होते. लक्षात येतं? मग या पद्धतीचा वापर केला अलग कृती दलानं. 1973-74 आकडेवारी काढली आणि दारिद्र्याचे आकडे आपल्या समोर मांडले. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीजसाठी किती रुपये खर्च करावे लागतील आणि शहरी भागामध्ये जर 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन प्राप्त करून द्यायचे असतील तर किती रुपये लागतील, एकूण किती रुपयांची गरज लागेल. 1973-74 मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. आपण म्हणूयात 1973-74. याच्या अगोदर आपण म्हटलंच 73-74 आकडेवारी यांनी काढलेली आहे. तर 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी त्यांनी जे सांगितलेलं होतं ते 49.9 रुपये हे जे आहेत एवढे कॅलरीज मिळवायच्यात, 49.9 रुपये पाहिजेत. शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज मिळवायच्यात, 56.64 रुपये सांगितले. 56.64 रुपये हवे आहेत असं सांगितलं. तुमच्या एक लक्षात येतंय का? इथं कॅलरीज जास्त आहे पण रुपये कमी आहेत, इथं कॅलरीज कमी आहेत पण रुपये जास्त आहेत. असं का? याचं कारण असं आहे, शहरी भागामध्ये महागाई असते, शहरी भागामध्ये जास्त किंमत दिसते. त्याचं कारण आहे शहरी भागामध्ये महागाई असते आणि इकडे थोडं स्वस्त ग्रामीण भागामध्ये मिळतं. मग 2400 कॅलरीजला 49.9 रुपये आणि त्याकडे कॅलरीज कमी असून रुपये जास्त दिसतात. हे पण तुमच्या मनामध्ये जर शंका असतील तर लक्षात ठेवायचं, शहरी भागामध्ये कॅलरी कमी, खर्च जास्त असतो कारण शहरी भागामध्ये महागाई जास्त असते. आणि आलक समितीने याच्या आधारे जे दारिद्र्य काढलं 73-74 मध्ये, त्यावेळी त्यांना भारतामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते 54.9% दारिद्र्य आढळून आलं होतं. यांना जे दारिद्र्य आढळून आलं 54.9% एवढं दारिद्र्य आढळून आलेलं होतं अलग समितीला. लक्षात येतं? मग याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किती, शहरी भागामध्ये किती याचाही आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी 54.9% एकूण दारिद्र्य आढळून आलं अलग कृती दलाला आणि ग्रामीण भागाचा जर विचार केला तर 56.4%. इथे जे दारिद्र्य आढळून आलं 56.4% आणि शहरी भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 49%. 49% दारिद्र्य शहरी भागामध्ये आढळून आलं. आणि यावेळी जर विचार केला तर किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते एकूण,
तर 32.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दोन्हींचे मिळून 32.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. यांनी जो निकष काढला त्यानुसार जे दारिद्र्य आढळून आलं, आपण म्हटलं की एवढं जर मिळवता येत नसेल तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, आणि एवढं जर मिळत असेल तर दारिद्र्य रेषेच्या वर आहे. हे सुद्धा न मिळणारे लोक होते. किती लोक होते आपल्या देशामध्ये? तर 32.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता अलग कार्यगटाचं महत्त्व काय ते मी सांगतो. या ठिकाणी सुरुवातीला आपण थोडीशी रिव्हिजन करूयात. अलग कार्यगटाची नियोजन आयोगाने नेमलं, 1977 मध्ये नेमलं. शिफारशी सादर केल्या 1979 मध्ये. नियोजन आयोगाला संख्यात्मक माप शोधून दिलं. या संख्यात्मक मापाचा उपयोग 6व्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी केला जाणार होता, असं विधान सुद्धा येऊ शकतं. ते लक्षात ठेवा. टास्क फोर्सचं नाव, कृती दलाचं नाव, टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कंजम्पशन नीड्स. कधीची आकडेवारी मांडली? 73-74ची. आकडेवारी मांडताना दारिद्र्य रेषेची NSSOच्या कितव्या राऊंडचा वापर केला? 28व्या पाहणीचा वापर केला. हे मुद्दे आणि बाकीचं याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं आहे. याशिवाय आपण इथे थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल. अलग कृती दल यांनी ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज सांगितले, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज. ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी 49.9 रुपये, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज मिळवण्यासाठी 56.64 रुपये. मग हे ज्याला प्राप्त करता येईल तो दारिद्र्य रेषेचा वर, हे ज्याला प्राप्त करता येणार नाही तो दारिद्र्य रेषेच्या खाली. मग याच्यामधून त्यांना जे दारिद्र्य आढळून आलं ते ग्रामीण भागामध्ये 56.4%, शहरी भागामध्ये 49%, एकूण दारिद्र्य आढळून आलं 54.9%. एकूण किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते? 32.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. या अलग कृती दलानं किमान जीवनावश्यक गरज ही अन्न सांगितली आणि अन्न उष्मांकाधारित केलं, म्हणजे या ठिकाणी कॅलरीच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं. इथपर्यंत आपल्याला. आणि हे जी आकडेवारी आहे ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आली? तर पोषण सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार आकडेवारी जाहीर करण्यात आलेली होती. आता आपल्याला समजावून काय घ्यायचं, हा जो अलग कार्यगट होता त्याचं महत्त्व काय आहे आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून? नियोजन आयोगानं नेमलेली पहिली समिती अलग कार्यगट, असं आपण याला म्हणतो. अलग कार्यगट. त्याचं इम्पॉर्टन्स, या कार्यगटानं काय केलेलं होतं? भारतामध्ये दारिद्र्याचे जी आकडेवारी जाहीर केली तर ती अधिकृत मानली गेली. पहिल्यांदा दारिद्र्याची आकडेवारी अधिकृत मानली गेली. आणि या कार्यगटानं जी दारिद्र्य मोजण्याची पद्धत नमूद केली होती, दारिद्र्य मोजण्यासाठी नमूद केलेली पद्धत, या पद्धतीनुसारच दारिद्र्य मोजायला देशात सुरुवात झाली. या कार्यगटानं दारिद्र्य मोजण्यासाठी जी पद्धत नमूद केली होती त्या पद्धतीनुसार भारतामध्ये पहिल्यांदा दारिद्र्याचे अधिकृत आकडे जाहीर झाले. दारिद्र्याचे अधिकृत आकडे जाहीर, पहिल्यांदाच दारिद्र्याचे अधिकृत आकडे जाहीर झालेले होते. लक्षात आलं? हे महत्त्व आहे. दारिद्र्य मोजण्यासाठी यांनी जी पद्धत नमूद केली होती त्या पद्धतीनुसार भारतात पहिल्यांदाच दारिद्र्याचे अधिकृत आकडे जाहीर केले गेलेले होते. आता अलग कार्यगट यांनी काय केलेलं होतं? ग्रामीण आणि शहरी यांच्यासाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवल्या. आपण पाहिलं ग्रामीण
शहरी यांच्यासाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा हे आपल्याला विधानामध्ये विचारतील. असं केलं होतं का? मग ह्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण लिहितो ग्रामीण आणि शहरी यांच्यासाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवल्या. आणि आता हे अलग कार्यगट जो आहे या गटानं काय केलं, राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केलेली नव्हती, वेगवेगळी राज्य. तर काय केलं, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा ही सर्व राज्यांसाठी दारिद्र्य रेषा म्हणून स्वीकारली. देशातली जेवढी राज्य आहेत आपल्याला या ठिकाणी घेता येईल पुढं. देशातील सर्व राज्यांसाठी काय केलं, देशातील सर्व राज्यांसाठी एकच दारिद्र्य रेषा ठरवली, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा. राष्ट्रीय दारिद्र्य रेषा स्वीकारली. राष्ट्रीय दारिद्र्य रेषा स्वीकारली. एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा स्वीकारली या कार्यगटानं, अलग कार्यगटानं. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा त्यांनी स्वीकारल्या नाहीत हे विचारतील आपल्याला. देशातील सर्व राज्यांसाठीच काय केलं, एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा स्वीकारल्या, वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा स्वीकारल्या नाहीत. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा स्वीकारल्या नाहीत हे लक्षात ठेवायचं. स्वीकारल्या नाहीत. अशा प्रकारे अलग कार्यगट. कधी स्थापना 77 मध्ये, अहवाल कधी 79 मध्ये. त्याच्यानंतर किती कॅलरीज, 2400 कॅलरीज ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज. ठरवून दिलेली ही जी पातळी आहे, दरडोई मासिक खर्च आहे हा. ठरवून दिलेली जी पातळी आहे ती कशी आहे, मासिक दरडोई खर्च एवढा करता आला पाहिजे. म्हणजे मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी हे लक्षात ठेवायचं. मासिक दरडोई उपभोग खर्च हे जे आपण म्हणतोय, कोणत्या निकषाचा वापर केला, अलग कृती दलानं दारिद्र्य मोजण्यासाठी कोणत्या निकषाचा वापर केला, मासिक दरडोई उपभोग खर्चाचा वापर केला आहे का, 49.9 रुपये, 56.64 रुपये. ते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ग्रामीण भागासाठी किती सांगितलं, 49.9 रुपये. शहरी भागासाठी किती सांगितलं, 56.64 रुपये. किती दारिद्र्य आढळून आलं ग्रामीण भागामध्ये, 56.4%. शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं, 49%. लक्षात येतं. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं, 54.9%. किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते, अलग कृती दलाने जी काढली दारिद्र्य रेषेची आकडेवारी, 32.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. याच्यातले ग्रामीण भागाचा तुम्ही विचार केला, या 32.1 कोटीचा जर विचार केला तर तुम्हाला ग्रामीण आणि शहरी अशी सुद्धा विचार करता येतो. मग ग्रामीण भागामध्ये आपल्याला सांगता येईल 26.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 32 कोटी मधले ग्रामीण भागामध्ये 26.1 कोटी आणि उरलेले 6 कोटी लोक शहरी भागातले दारिद्र्य रेषेखाली होते. अशा प्रकारे ही अलग कृती दल आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कॅलरी ऊर्जा मिळवून देणारं, उष्मांकाच्या आधारित मिळवून देणारं, यांनी अन्न आणि गैरअन्न यासाठी मासिक उपभोग खर्च काढलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर राज्यांसाठी आपण विचार केला, वेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली नाही. राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली नाही. आपण या ठिकाणी पुढे पाहिलं. या ठिकाणी राज्यांचा विचार केला, देशातल्या सगळ्या राज्यांचा. एकच दारिद्र्य रेषा स्वीकारली, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा स्वीकारली, वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा स्वीकारल्या नाहीत. राष्ट्रीय दारिद्र्य रेषा सर्व राज्यांसाठी दारिद्र्य रेषा म्हणून या अलग कृती दलानं स्वीकारली. याच्यावरती प्रश्न विचारला. अशा प्रकारे अलग कृती दलाचा विचार केला. 1973-74 मध्ये
यांनी दारिद्र्य काढलं. दारिद्र्य काढण्यासाठी NSSOच्या 28व्या फेरीचा वापर केला आणि यांना जे दारिद्र्य आढळून आलं ते 54.9% दारिद्र्य आढळून आलेलं होतं. हे आपल्यासाठी अलग कृती दलासाठी महत्त्वाचं आहे, हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर हे त्यांचं कार्य, दारिद्र्य मोजण्यासाठी नमूद केलेली जी पद्धत होती त्या पद्धतीनुसार आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच दारिद्र्याचे अधिकृत आकडे जाहीर करण्यात आलेले होते, अलग कार्यगटाने केलेली दारिद्र्याच्या पाहणीनुसार. त्यानंतर वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा काढल्या, ग्रामीण भागासाठी वेगळी, शहरी भागासाठी वेगळी. लक्षात येतं. अशा प्रकारे हे अलग कार्यगट आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. याच्यावरती प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातील. आपण याचा पूर्ण विचार केला की कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातील. आणि त्याच्या अगोदरच्या ज्या संकल्पना आपण पाहिल्या, 4 समित्या, कोणकोणत्या वर्षांचं दारिद्र्य त्यांनी मोजलेलं होतं. त्याच्यानंतर आपण त्यांचा विचार केला कोणत्या पद्धतीनं दारिद्र्य मोजलं होतं. हे एकदा लक्षात आलं की पुढच्या समित्या ज्या आहेत, उरलेल्या 3 समित्या, त्या आपल्याला सोप्या वाटायला लागतात. हा आजचा आपला भाग. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. आणि हो, दीपावलीच्या तुमच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.